विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. बोर्डची परीक्षा खूप जवळ आले. अजून अभ्यास काहीच केला नाही. पण आता करायचंय. 2 वर्ष वाया घालवली. आता करायचंय. मॅथ्स काहीही येत नाही. कुठलं थेरम येतंय का? नाही येत. इंटिग्रेशन थेरम येतात परीक्षेत मान्य आहे. अवघड आहे थेरम जमत नाहीत. मग सर आम्हाला असे काहीतरी प्रश्न सांगा, की जमतील आम्हाला. आम्ही लगेच अटेम्प्ट करू शकू आणि इनिशियल पहिलं टार्गेट आहे निदान म्हणतो ना आपण ग्रुप क्लिअर करण्याइतपत तर मार्क पडावेत आम्हाला. काही मी तुम्हाला सांगतो लास्ट इयर मला अजून आठवतंय. माझ्या क्लासमधला एक स्टुडंट एक्स्ट्राऑर्डिनरी 10वी पर्यंत माझ्याकडे होता. पुण्यात एक खूप भारी त्याने कुठलेतरी ट्युटोरियल जॉइन केलं होतं लक्षात घ्या आणि त्याची आई त्याला घेऊन आली होती. उद्या मॅथ्सचा पेपर आहे आणि आईच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्या आईनं मला सांगितलं, "सर निदान पास होईल एवढं काहीतरी शिकवा त्याला." मी तुम्हाला सांगू का? ओके म्हटलं मी. उद्या पेपर आहे मॅथ्सचा. आदल्या दिवशी ते माझ्याकडे आले होते. मी थेरम म्हटलं, "कुठले थेरम येतायत तुला?" तो म्हटला, "एकही थेरम येत नाहीत आणि जे अकॅडमीतले स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे, की थेरम शिकवले जात नाहीत." रिॲलिटी आहे बरं का लक्षात घ्या. मग मी त्यावेळेस त्याला जे काही शिकवलं, जशी मी सुरुवात केली, तशी मी एखादी सेरीज सुरू करावी म्हणतोय. बघा, जे टॉपर आहे, जे एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहेत ना, त्यांनी व्हिडिओ इमिडिएटली स्किप करा. ओके. मग हा व्हिडिओ कोणासाठी कल्पना आली तुम्हाला, की शून्यातून सुरुवात करायची आहे. शून्य म्हणजे ऑलरेडी शून्यच आहे. त्यातही प्रॉब्लेम जमत नाही अशा मुलांसाठी. मग मी काय केलंय बघा, की पहिला जो क्वेशन सिलेक्ट केलाय बघा, इथं एक्सच्या व्हॅल्यू दिलेत आणि एक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन टेबल दिलंय. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 असताना ती प्रोबॅबिलिटी 0.1 आहे. हं. एक्स व्हॅल्यू 1 घेतली तर के आहे. 2 घेतली तर 2 के आहे. 3 घेतली की 2 के आणि 4 घेतली व्हॅल्यू तर के. असं एक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन दिलंय. प्रोबॅबिलिटीचा रूल 10th स्टँडर्डमध्ये तुम्हाला झालाय. ओके. सगळ्या इव्हेंटच्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन 1 येते. बेसिक रूल आहे. म्हणजे बघा पास होण्याची प्रोबॅबिलिटी जर 25% असेल, तर फेल होण्याची प्रोबॅबिलिटी 75%. आलं का लक्षात? म्हणजे ॲडिशन 1 आली पाहिजे. कारण 100% म्हणजे 1 ना. मग इथं पहिला जो प्रश्न आहे, की फाइंड के. ओके, बघा. पहिला प्रश्न आहे फाइंड के येतोय बोर्डमध्ये. किती मार्काला येईल? किती मार्काला? 3 किंवा 4 मार्काला सुद्धा हे क्वेशन्स आलेत. 4 लॉटरी आहे लक्षात घ्या. कसं सॉल्व्ह करायचं? याची सगळ्यांची ॲडिशन आणि इक्वल्स टू किती? 1. कंटाळवाणं लिखाण असतं बोर्डला. लिहायचं पी ऑफ एक्स इक्वल्स टू पहिली व्हॅल्यू किती आहे? 0. पी ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल्स टू 1, एक्स इक्वल्स टू 2, एक्स इक्वल्स टू 3, एक्स इक्वल्स टू 4 आणि इक्वल्स टू किती? 1. मग मला सांगा ह्या सगळ्यांची व्हॅल्यू 0.1 के, 2 के, 2 के, के दॅट इक्वल्स टू 1. मग हे 3 के, 5 के, 6 के इक्वल्स टू 0.1 इकडे मायनस करा. 1 मधून 0.1 मायनस केलं की 0.9. मग इंटूचं अपॉन करा. आणि 0.9 ला तुम्ही 0.9 ला 6 न डिव्हाइड करा. पण इथं चूक करू नका. एक 0 आहे मान्य आहे. 15 6 90 बरोबर आहे ना? पण 0.9 ला 6 न डिव्हाइड केला आन्सर 0 पॉइंटच येणार लक्षात घ्या. तेव्हा आन्सर किती आलं? के ची व्हॅल्यू आली 0.15. आता माझ्या पुढं लहान मुलं बसलेत. तुम्ही 12th स्टँडर्डची मुलं हा व्हिडिओ बघताय. तुमच्यापेक्षा लहान मुलं आहेत. मी त्यांना विचारतोय, तुम्हाला समजलं का? सांगा या सगळ्यांची ॲडिशन किती? 1 म्हणजे तुम्हाला पण कळालंय. मग सगळ्यांची ॲडिशन के 1 आली. त्याच्यावरून के ची व्हॅल्यू काढणं काहीच अवघड नाहीये. असं कळालं काढायची. ओके. पण आत्ताच सांगतो. चेंज करतोय. काय दिलं वाचा मी? के स्क्वेअर. झाला गोंधळ? सगळ्यांची ॲडिशन करताना होईल हो, पण के स्क्वेअर आणि 2के ची ॲडिशन काय 3के स्क्वेअर अशी होत नाही. मग तिथं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. फॅक्टर्स करावं लागतील एवढंच आहे. बरं त्याचे 2 अँसर येणार. निगेटिव्ह अँसर घ्यायचंच नाही, कारण प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह येतच नाही ना. मग अँसर पॉझिटिव्ह फॅक्टर येईल ते घ्यायचं. आणि केचा व्हॅल्यू काय फ्रॅक्शनमध्ये येते ना, फक्त निगेटिव्ह येणार नाही. मग पहिला क्वेशन कळाला का? करा ना. पण मी तुम्हाला पुस्तकातले या टाइपचे सगळे क्वेशन हुडकून लगेच नेक्स्ट स्लाईडवरती घेतलेत. ॲज अ होमवर्क सॉल्व्ह करा. बघा, इथं काय विचारलंय? ह्या चिन्हाचा अर्थ समजून घ्या. मला एक्स व्हॅल्यू 2 पेक्षा कमी पाहिजे. म्हणजे हे दोघं 0.1 प्लस के बघा. 0.1 प्लस के, के 0.15 आहे. दोघांची ॲडिशन झालं 0.25. इथं काय विचारलंय? 3 पेक्षा मोठी पण 3 सुद्धा चालेल. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू या चिन्हाचा अर्थच तो आहे. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. म्हणजे मला 3 पाहिजे आणि 4 पाहिजे झालं की 3के. आलं का बघा? 3 आणि 4 या व्हॅल्यू म्हणजे 2के प्लस के. आलं का? 3के मग 3के, के ची व्हॅल्यू 0.50 झालं का 45. ओके. इथं समजून घ्या. 4 पेक्षा लहान म्हणजे 4 नको. मी सगळं हे करून टाकतो थांबा हां, नवीन प्रश्नासाठी हां.
कुठे गेला प्रश्न? इथे आहे. 4 पेक्षा लहान म्हणजे 4 नको, पण 1 किंवा 1 पेक्षा मोठा नंबर म्हणजे मला हे 3 घ्यायचे आहेत. म्हणजे 5K आन्सर येणार आहे. आलं का? 5K म्हणजे 0.75. मग मला असं वाटतंय हा टाइप तुम्हाला कळालाय. पण हे काय? कॅपिटल एफ काय आहे? हे क्युम्युलेटिव्हसाठी असते. नीट लक्ष द्या. एफ इक्वल्स टू एफ इंटू ब्रॅकेट काय दिले? 2 म्हणजे मला हे तिघं पण घ्यावे लागतील बघा. 0, 1, 2. जर एफ इक्वल टू 3 म्हटलं असतं, तर हे चौघं घ्यायला असते. एफ इक्वल टू 4 म्हटलं असतं सगळे. क्युम्युलेटिव्ह ॲड करत, करत, करत जायचं आहे. ओके. मग पहिला क्वेश्चन कळालाय. केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके. आता दुसरा क्वेश्चन. व्यवस्थित लक्ष द्या. एवढाच क्वेश्चन असणार आहे. वरती लिहिलाय तो. काय? किती कॉइन? 3 कॉइन. आता 3 कॉइन असतील तर ऐका. मी काय करतोय? एच, 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 टी, 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 टी. 4-4 वेळा लिहिलंय. किती वेळा लिहिलं? 4-4 वेळा. नंतर मी 2-2 वेळा लिहिणार आहे. एच, एच, टी, टी. दिसतंय तुम्हाला? ओके. एच, एच, टी, टी. 2-2 वेळा लिहिलं? आता लिहिलं मी एक-एकदा. एच-टी, एच-टी, एच-टी आणि एच आणि टी. बघा ह्या अटीच्या अटी ना अ, ज्या आहेत पॉसिबिलिटीज वेगळ्या-वेगळ्या आहेत. आता बघा तेच इथं लिहिलेत ना. ह्याच इथं लिहिलेत. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं एक्स म्हणजे काय? नंबर ऑफ हेड्स. सांगा या ठिकाणी किती हेड्स आहेत? 0. या ठिकाणी किती किती हेड्स आहेत? 2 नाही, 1 आहे, 1 आहे. टेल्स 2 आहेत. म्हणजे इथं मी 1 करेक्शन करतोय. या ठिकाणी 1 हेड आहे, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 3 आहे. म्हणजे हेड्स जे येतायत ना, ते एकही नाही हेड्स आला. तिन्हीचे तिन्ही टेल्स आहेत. म्हणजे 0 हेड्स. मी प्राथमिक मुलांकडून बरं का. तुम्हाला हेड्सची संख्या जी आहे, ती किती मिळू शकते? 0, 1, 2, 3 आलं का लक्षात? म्हणजे एक्सची व्हॅल्यू कळालं का? आता प्रोबॅबिलिटी काढताना तुम्हाला 10वी ला झालंय, नेहमी आपण एन ऑफ एस न डिव्हाईड करतो. मग एन ऑफ एस या केसमध्ये 8 आहेत. मग मला सांगा एकदा पण हेड नाही. एकच पॉसिबिलिटी आहे. म्हणजे आलं का 1/8. एकदा हेड आहे. 1, 2 आणि 3. 3/8. 2 वेळा आहे ते पण 3/8 आणि 1/8. म्हणजे मला हे मिळालं. याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये ते सगळं सॉल्व्ह करून डिस्ट्रिब्युशन दिलं होतं. ह्याच्यात हे करावं लागलं. मला आता तुम्हाला शिकवायचं आहे एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स. शांतपणे बघा. या दोघांचा प्रॉडक्ट करा. त्याला आपण एक्स-आय-पी-आय म्हणूया आपण. या दोघांचा प्रॉडक्ट करा. त्याला आपण एक्स-आय-पी-आय म्हणूया आपण. 0, 3/8, 6/8. ओके. 6/8. सिम्प्लिफाय करूया? बिलकुल नाही. अपॉन 8च ठेवायचा. ते बरं पडतं ॲडिशनला आणि 3/8. मग या सगळ्यांचे ॲडिशन 3 + 6 9 + 3 12/8. 8 राहू दे तसंच. बरं आता xi चा स्क्वेअर करून pi ला मल्टिप्लाय करा. पण 0 चा स्क्वेअर 0च येणार आहे. याचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1च येणार आहे. पण 2 चा स्क्वेअर आता 4, 4 3 जा 12. 9, 9 1 जा 9. ओके. या सगळ्यांची अल्जेब्रिक सम करा. 12/8 या सगळ्यांची ॲडिशन करा. 24/8 24/8 3 लिहू नका. राहू दे 24/8च राहू दे. ओके. आता नेक्स्ट. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू इथंच मिळालेली आहे. अल्जेब्रिक सम ऑफ एक्स-आय-पी-आय झालं की एक्स-आय आणि पी-आयचा प्रॉडक्ट करा. अल्जेब्रिक सम तुम्हाला अल्जेब्रिक सम घ्या. झाली की एक्स्पेक्टेड व्हॅल्यू. काय अवघड आहे? काहीच अवघड नाहीये. बरं व्हेरियन्सला मात्र काय बघा, हा जो स्क्वेअर केलाय ना बघा, त्याच्यातून जी एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आहे त्याचं स्क्वेअर मायनस करायचा आहे. मग 24/8 मायनस 1.5 चा स्क्वेअर, 1 पॉइंटचा स्क्वेअर 2.25 आणि 24/8 3. 3 मधून मायनस करा. मिळालं. म्हणजे आता काय करायचं सांगा बघू? प्रॉडक्ट करा, अल्जेब्रिक सम करा, एक्स्पेक्टेड व्हॅल्यू मिळाली. xi चा स्क्वेअर करून पी ला मल्टिप्लाय करा. जे मिळेल ते तसं ठेवा. म्हणजे एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आली ना त्याचा स्क्वेअर ह्याच्यातून काय करा मायनस मिळाला कोण? व्हेरियन्स आणि अंडर रूट व्हेरियन्स म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन असतं. व्ही ऑफ एक्स लक्षात घ्या. इथं नाही विचारलं तर समजून घ्या. मग आता तुमच्या लक्षात आलं का बघा मी छोट्या मुलांना विचारतोय, हे दिलं होतं का एक्झाममध्ये? नाही. मग प्रॉब्लेम काय आहे, की 3 कॉइन म्हणलं की हे डोक्यात आलं पाहिजे. 2 कॉइन असतं काय आलं असतं? एच-एच, एच-टी, टी-एच आणि टी-टी. मग एन ऑफ एस किती आलं असतं? 4. ओके. बरं. बरं तर नेक्स्ट क्वेशन. मीन विचारलंय. व्हेरियन्स विचारलंय. आणि नंबर सिलेक्ट करायच्यात फ्रॉम नंबर्स नाही. नंबर म्हणजे एक नंबर सिलेक्ट करायचा आहे. 1 ते 15 मध्ये नंबर 15 असतात ना. मग एन ऑफ एस 15 मिळालं ना मला. लक्षात आलं का तुमच्या? मग मला 1 नंबर सिलेक्ट करायचा आहे. 1 नंबर एकदाच आहे की. मग 1/15. 2 नंबर बी एकदाच आहे की. 1/15. मग तुम्हाला असं कळालं का?
1 असू दे, 2 असू दे, 3 असू दे, 4, 15 असू दे, 1/15च येणार. आता एक्सपेक्टेड साठी काय करणार? अल्जेब्रिक सम ऑफ XI, बेकार गणित आहे. 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5 इंटू 6 इंटू 7 इंटू 8 इंटू 9 इंटू 10 बाप रे 15 इंटू तुम्हाला गंमत सांगू का? मी तुम्हाला सांगतो. शांतपणे लक्ष द्या. 1 प्लस 2 प्लस 3 ची ॲडिशन किती? नाही मला फॉर्म्युला पाहिजे. फॉर्म्युला सांगू का? 6 सांगितलं बरोबर आहे सगळ्यांनी. फॉर्म्युला काय? शेवटच्या नंबरला त्याच्या नंतरच्या नंबरनं मल्टिप्लाय करून 2 ने डिव्हाईड करा. 6 येते का बघा? शेवटच्या नंबरला त्याच्या नंतरच्या नंबरनं मल्टिप्लाय करून 2 न काय करा? डिव्हाईड. मग आता एक काम करा. 1/15, 1/15, 1/15 कॉमन काढलं झालं का? 1 प्लस 2 प्लस 3 प्लस असं हे. मग शेवटच्या नंबरला त्याच्या नंतरच्या नंबरनं मल्टिप्लाय करा. कुठं गेलं? हां. शेवटच्या नंबरला त्याच्या नंतरच्या नंबरनं मल्टिप्लाय करा. 2 न डिव्हाईड करा. मग 15 120, 120 बघा 1 मिनिट 15 ला 15 कॅन्सल करा की. 8 आन्सर येणार. झालं की एक्स्पेक्टेड व्हॅल्यू मिळाली. सिंपल. आता व्हेरियन्ससाठी मात्र XIचा स्क्वेअर इंटू पीआय. आता मला लॉग टेबल घ्यावं लागणार आहे. थांबा, थांबा. आहे. तर मला सांगतो तुम्हाला. सांगतो. लॉग टेबल मी अजून ओपन केलेलं नाहीये. पण मला आठवतंय अपॉन 6 आलं पाहिजे. इथलं बघून नाही सांगितलं. मला अजून आठवतंय लक्षात घ्या. आणि गंमत बघा. शांतपणे बघा. फॉर्म्युले तुम्हाला इथं अगोदर दिलेले आहेत. आता हे छोटं लॉग टेबल आहे. ॲक्चुअली मोठ्या लॉग टेबलमध्ये सगळे व्हॅल्यू दिलेत. पण इथे पण आहे. n/6 n+1 2n+1 n/6 n+1 आणि 2n+1 मग थांबा n म्हणजे शेवटचा नंबर. मग शेवटचा नंबर 15 आहे. 15/6 15 आणि 1 16 31 आहे का बघा बघू? आहे का? म्हणजे हे शॉर्टकट आलं पाहिजे. लक्षात घ्या. आता समजून घ्या लॉग टेबल. आणि मग हा फॉर्म्युला काय माहितीये का? n इंटू ब्रॅकेट n+1/2 जर नुसते नंबर असतील तर. स्क्वेअर क्यूबला पण आहे, होमवर्क म्हणून देतोय. मग झालं की मग ही व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट करता येईल. तुमची एक्सपेक्ट व्हॅल्यू 8 त्याचा स्क्वेअर मायनस करा. नाही जमणार. मी सांगतो नाही जमणार. जोपर्यंत हे फॉर्म्युले होत नाहीत. काय फॉर्म्युला होता? जर नुसते 1 प्लस 2 प्लस 3 असेल तर n इंटू ब्रॅकेट n नंतरचा नंबर अपॉन 2. पण जर स्क्वेअरची ॲडिशन असेल तर शेवटचा नंबर त्याला 6 ने डिव्हाईड करा. त्याच्यानंतरचा नंबर घ्या. दुप्पट करून 1 ॲड करा. 31. ओके. जाऊ का नेक्स्ट क्वेशनकडं? व्हिडिओ लय मोठा व्हायला लागलाय बरं का लक्षात घ्या. 12 मिनिटं झाली बाळांनो थोडंसं. ओके. होमवर्क तुम्ही मला सांगा के ची व्हॅल्यू कशी काढायची? या सगळ्यांची इक्वल टू 1. ओके. माईकमुळे त्यांचा आवाज कॅच करणार नाही. पण खरं आहे मी त्यांना ॲक्चुअली मी समोर मुलं बसवलेत बरं का. मग छोट्या मुलांनी पटकन सांगितलं, की सगळ्यांची ॲडिशन थांबा, 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 थांबा. लक्षात येतंय का बघा. हे बघा काय आलं इथं. के स्क्वेअर, 2k स्क्वेअर, 7k स्क्वेअर. मग छोटी मुलं असतात ना, ते म्हणतात, की "सर द्या की सोडवून." द्या की सोडवून. देतो की सोडवून थांबा. म्हणजे बघा करतोय मी. के स्क्वेअर, 2 स्क्वेअर आणि हे 10k स्क्वेअर येते का बघा. थांबा मी कलर चेंज करतो याचा. ठीक आहे. 10k स्क्वेअर आलं? बरोबर आहे. आता के किती ठिकाणी आहे बघा. के, 2k, 3k, 5k, 7k आणि 9k. ओके. प्लस नंबर इथं 0च आहे. इथं 0च आहे. काहीच नाही. मग दॅट इक्वल्स टू 1 ना. +1 इकडे गेल्यावर काय होतील? -1. मग 10k स्क्वेअर प्लस 9k मायनस 1 इक्वल टू 0. कुठल्या नंबरचे फॅक्टर्स करायचे? 10. 10 चे फॅक्टर 10 1 जा 10. बरं मायनस सबट्रॅक्शन नो आलं पाहिजे. म्हणजे मधलं ह्याला प्लस येईल आणि ह्याला काय येईल मायनस. म्हणजे सांगू का असं येणार. इथे लिहितो वरती. 10k स्क्वेअर प्लस 10k मायनस k मायनस 1 इक्वल्स टू 0. यातनं 10k कॉमन काढा. k प्लस 1 यातनं -1 कॉमन काढा. k प्लस 1 इक्वल टू 0. मग एकदा k प्लस 1 इक्वल टू 0 येईल आणि एकदा 10k मायनस 1 इक्वल टू 0 येईल. +1चं -1 नाही चालणार. k ची व्हॅल्यू निगेटिव्ह नाही चालत. -1चं काय होतील? +1 इंटू 10चं काय होतील? अपॉन 10. मग k ची व्हॅल्यू काय आली? 0.1 1/10. संपलं किंमत. पहिला प्रश्न मिळाला. 3 पेक्षा कमी पाहिजे. मग ह्यांची ॲडिशन 3k. k ची व्हॅल्यू किती? 0.1 मग 0.3 येणार. 4 पेक्षा मोठी व्हॅल्यू पाहिजे.
या 3 व्हॅल्यू पण ते केचा स्क्वेअर करा. 0.1 च्या स्क्वेअरमध्ये मुलं चुकतात. 0.1 चा स्क्वेअर 0.01. हे लक्षात घ्या. ओके. मग मला असं वाटतंय आता मी याचा पुढचा होमवर्क म्हणून तुम्हाला देतोय. नेक्स्ट स्लाईड. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू व्हेरियन्स सांगतो. xi दिलंय. पी-आय दिलंय. -2, -1. xi निगेटिव्ह चालतं बरं का रे बाळांनो, कळालं का? पण प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह नाही पाहिजे हां, लक्षात घ्या. मग इथं किती आहे? 0.2 इथं किती आहे? 0.3 इथं किती आहे? 0.1 इथं किती आहे? 0.15 इथं किती आहे? 0.25 आणि हो, सुरुवातीलाच बोलायला पाहिजे होतं. तुमच्या चांगल्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर व्हायला पाहिजे. किती सोपा आहे सांगतो. पण प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला सोपा करून देणार आहे. हां, पण कधी-कधी माझ्याकडून व्हिडिओ अपलोड करायचं राहून जातं. अगोदरच सांगतो ते काय हे आलं तर. पण मी ठरवलंय बऱ्यापैकी द्यायचा प्रयत्न करतोय बरं का. बरं मला सांगा आता, पहिल्यांदा काय करतो आपण एक्स-आय-पी-आय या दोघांचा प्रॉडक्ट. मी तुम्हाला 1 करून दाखवतो, बाकीचं तुम्ही करा. इथं व्हॅल्यू 0 येते. अवघड पाठ मी करून देतोय, सोपं तुम्ही करा लक्षात घ्या. ओके. ह्यानं ह्याला मल्टिप्लाय करा, ह्यानं ह्याला करा, ह्यानं ह्याला मल्टिप्लाय करा. सगळ्यांची अल्जेब्रिक सम करा. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू मिळाली. आता xi चा स्क्वेअर करून पी ला मल्टिप्लाय करा. ह्याचा स्क्वेअर 4 येणार. प्लस येणार आणि ह्याला मल्टिप्लाय करू इथे. बरं ह्याचे सगळे हे करा. आता व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय? अल्जेब्रिक सम ऑफ xi स्क्वेअर पी मधून अल्जेब्रिक सम ऑफ xi पी-चा स्क्वेअर मायनस करायचा. सिंपल. ओके. हे तुम्हीच होमवर्क स्क्रीनशॉट काढून घ्या होमवर्कचा. ओके. होमवर्क एक्स्पेक्टेड व्हॅल्यू विचारले. प्रॉडक्ट, 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 प्रॉडक्ट करा ॲडिशन मिळणार एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स. मग हा आता व्हिडिओ 15-20 मिनिटाचा झाला. एवढा वेळ शेवटपर्यंत बघितला. मनापासून धन्यवाद तुम्हाला. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. शेअर बघणार आहे मी किती मुलांनी शेअर केला लक्षात घ्या. शेअर कराच मित्रांबरोबर, गरजू मुलांबरोबर. टॉपर्स नाही सगळं असं वाटेल किती ईझी आहे. मी अगोदरच बोललो होतो. ईझीच आहे सगळं. पण काही मुलांनी आत्ताच सुरुवात करायला ठरवलंय ना, मग त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आहेत. ओके. मग चांगली सुरुवात करा. ऑल द बेस्ट.